वडवणी शहरातील वाद प्रकरणाला जातीय रंग देण्याचा प्रयत्न, सर्व दोषींवर कारवाईची मागणी. बेधडक न्यूज मध्ये आपले स्वागत. वडवणी शहरात शुक्रवारी किरकोळ कारणावरून दोन गटांमध्ये वाद झाला होता. या वादाचे पुढे भांडणात रूपांतर झाले. मात्र या घटनेला काही व्यक्तींकडून जातीय स्वरूपाचे रंग देण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे शहरातील सामाजिक सलोखा बिघडण्याची शक्यता निर्माण होत असल्याची प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त करण्यात आली आहे. या प्रकरणाचा वापर करून काही राजकीय मंडळी राजकीय लाभ मिळवण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप काही नागरिकांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर जमियत उलमा हिंदच्या दोन्ही शाखांच्या पदाधिकाऱ्यांनी वडवणी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांची भेट घेऊन या संपूर्ण घटनाक्रमाची माहिती त्यांच्या निदर्शनास आणून दिली. यावेळी संबंधित प्रकरणाला केवळ एका गटाविरोधात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आल्याचा मुद्दा देखील उपस्थित करण्यात आला. तपास निष्पक्षपणे करून घटनेची दोषी आढळणाऱ्या सर्व संबंधित व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणीही जमियत उलमा हिंदच्या वतीने करण्यात आली. या शिष्टमंडळात हाफिज जाकीर, मुफ्ती अब्दुल्ला, फारुख पटेल, मुस्तफा अहमद खान, मौलाना साबेर, MIM इद्रिस पाशा, नगरसेवक मुजम्मिल पटेल यांचा समावेश होता. तसेच दुसऱ्या दिवशीही सलग फारुख पटेल, हाफिज जाकीर आणि मुजम्मिल पटेल यांनी पोलीस ठाण्यात उपस्थित राहून प्रकरणाचा पाठपुरावा केला. वडवणी येथील जमाव वडवणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी आग्रही होऊन त्या ठिकाणी तळ ठोकून बसला होता. अन्यायकारक कारवाई नको, कारवाई दोन्ही गटांवर झाली पाहिजे, एकाच गटावर का, अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली. वडवणी शहरातील सामाजिक ऐक्य आणि सलोखा कायम राखण्यासाठी अफवा पसरवणाऱ्या तसेच समाजात ते निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तींचा शोध घेऊन त्यांच्या विरुद्धही कायदेशीर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी जमियत उलमा हिंदच्या दोन्ही शाखांच्या पदाधिकाऱ्यांनी नागरिकांच्या वतीने केली. यावेळी हाफिज जाकीर, मुफ्ती अब्दुल्ला, मौलाना साबेर, फारुख पटेल, जावेद भैया कुरेशी, नगरसेवक मुजम्मिल पटेल, मुस्तफा अहमद खान, इद्रिस पाशा यांच्यासह वडवणी शहरातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थित होती. याबाबत पोलीस प्रशासन काय भूमिका घेते हे लवकरच कळेल. मात्र सदरील प्रकाराची निष्पक्ष चौकशी होऊन कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे. याला जातीय रंग न देता वडवणी शहराचा सलोखा अबाधित राहावा यासाठी दोन्हीकडील मंडळींनी पुढाकार घेण्याची गरज असल्याचेही सांगण्यात आले. ही बातमी आपल्याला आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बेधडक न्यूज साठी मी समीर सरकार, बीड.